नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, सध्या आपल्या हिंगोली जिल्ह्यात काही लोकांच्या माध्यमातून काही ठेकेदाराच्या माध्यमातून पैसे घेतले जात आहेत आणि पैसे घेऊन अक्षरशः माननीय जिल्हाधिकारी राहुल गुप्ता सर यांच्या जिल्ह्यामध्ये विशेषतः यांच्या जिल्ह्यावरती यांचं विशेष ध्यान आहे आणि विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सर्वसामान्यांचे प्रश्न असतील, शाळेचे प्रश्न असतील, अनेक ठिकाणी माननीय श्री राहुलजी गुप्ता सर यांच्या माध्यमातून काम चांगल्या पद्धतीचं आहे। परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये अक्षरशः शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे। एकंदरीत मी याच्यासाठी सांगतो की काही दिवसापूर्वीसुद्धा नदीचं खोलीकरण झालं होतं आणि नदीचं खोलीकरण झाल्यानंतर अक्षरशः माझ्या शेतातील मी एक शेतकरी आहे आणि माझं इंचा गाव आहे, तालुका जिल्हा हिंगोली, या ठिकाणी एक खोलीकरण झालं होतं काही वर्षापूर्वी। म्हणजेच माननीय जिल्हाधिकारी त्या टायमाला राहुल गुप्ताजी नव्हते, दुसरेच कोणीतरी होते आणि त्या टायमाला सुद्धा खोलीकरण झालं आणि खोलीकरण झाल्यानंतर अक्षरशः जे काही नदीचं पात्र असेल ते नदीचं पात्र माझ्या शेतामधून पूर्ण वळालेलं आहे। म्हणजे माझी जी काही जमीन असेल, माझं पोट भरण्याचं साधन असेल, हे पूर्णपणे माझ्यापासून हिसकावून घेण्याचं काम झालेलं आहे। एकंदरीत बाजूलचा शेतकरी, या शेतकऱ्यांच्याकडे अक्षरशः मी दाखवतो परत तुम्हाला थोडीसं पाठीमागे जाऊन, या खोलीकरणाची नदीचं जे काही प्रकार असेल पहा। म्हणजे काय करतो हे JCP वाले वगैरे असतात ठेकेदार, यांनी काय केलं, एकतर या शेतकऱ्याकडून पैसे घेतलेले असावे म्हणून त्या ठिकाणचे जे काही खोलीकरणाचं काम असेल ते त्याच्या इकडून न होता माझ्या इकडून झालं। इथं गोटे टाकलेले आहेत आणि गोटीचं पात्र, नदीचं पात्र पूर्णपणे माझ्या इकडे वळवलेलं आहे। आता ह्या गोट्याचं अंतर जवळपास 10 ते 15 फुटाचं आहे। 10 ते 15 फुटाचं असतानासुद्धा इकडून पूर्णपणे जमीन सोडून दिलेली आहे, म्हणजेच नदीचं पात्र सोडून दिलेलं आहे आणि माझ्या इकडं पूर्ण नदी वळवण्याचं काम झालेलं आहे। आता हा ठेकेदार कोण होता ज्यांनी या खोलीकरणाचं काम घेतलं? आणि श्री सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब राहुलजी गुप्ता सर, तुमच्या कार्यात आणि तुमच्या जिल्ह्यात हे असे प्रकार सध्या सुरू आहेत। मला तुम्ही न्याय द्यावा, अथवा मी उपोषणाचा किंवा आपल्या कलेक्टर ऑफिससमोर जे काही माझं आंदोलन आहे ते आंदोलन होईल आणि माझी जी काही पळवणूक झालेली आहे या ठेकेदाराच्या माध्यमातून, त्याला कारणीभूत कोण आहे ह्याचा जाब तुम्ही द्यावा। हे बघा, इथं टिबं आहे पूर्ण आणि पूर्ण क्षेत्र इकडं नदीचं पात्र माझ्या शेतामध्ये वळवलेलं आहे। पुढची नदीसुद्धा तुम्हाला दिसत असेल की या साईडला गेलेली आहे, या साईडला, आणि माझ्याच इकडं शेतामध्ये पूर्ण नदी या ठिकाणी घालण्यात आलेली आहे। एवढं टिबं सोडलेलं आहे, म्हणजे काय तर इथं एवढी उंची आणि तिकडं मटेरियल टाकलेलं आणि इकडं बघा अक्षरशः माझ्या शेतामध्ये काय प्रकार केलेला आहे। म्हणजे आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं की मारायचं, एकतर निसर्गाचा कोप आणि असले जर प्रकार चालू असतील एखाद्या ठेकेदाराच्या माध्यमातून किंवा जे काही खोलीकरणाचं काम सुरू आहे हे कोणाच्या नेतृत्वात झालेलं आहे आणि कोणी पैसे घेतले, या JCP वाल्याने किती पैसे घेतले समोरच्या शेतकऱ्याकडून, हे चांगलंच सांगण्यात यावं किंवा जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यावरती ठोस निर्णय घ्यावा, एक विनंती करतो। नसता माझा जो काही संयमाचा बांध असेल जर तो तुटला तर मी माझ्या न्यूजच्या माध्यमातून आणि इतर न्यूजच्या माध्यमातून सुद्धा निश्चित जे काही प्रकार झाला त्याला कारणीभूत कोण आहे, यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांचा काही हस्तक्षेप आहे का, त्यांच्या सांगण्यावरून झालं का, किंवा मग या ठेकेदारांनी काही पैसे घेतले का, हे स्पष्ट करावं। जय शिवराय।